अमेझॉनच्या डेटा सेंटर शेजारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची घरं डेटा सेंटर बाहेर बांधा, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा उपरोधिक टोला. टीडीआर घोटाळ्यामुळे वनखात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखीन एक प्रताप उघडकीस आलाय. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 30 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचं 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिलं जाईल. तसंच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होतील. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय हानी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसंच कायदेशीर बाजूनेही लढा देणार असल्याचं सांगितलं. अमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचे मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केली आहे. इथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केला आहे. याबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डेटा सेंटर शहरापासून दूर असावा असे नियम आहेत, मात्र गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांच्या जवळ असलेल्या 54 एकर जागेवर हे डेटा सेंटर उभारण्यात येत असल्याचं सांगितलं. निवास असो की औद्योगिक 20,000 पेक्षा जास्त चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या कोणत्याही प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालाबाबत ठाणेकरांना अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहराला आधीच दररोज 30 MLD पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. मग डेटा सेंटरमधील कूलिंग प्रक्रियेसाठी लागणारं पिण्याचं पाणी ते कुठून आणणार असा सवाल करून त्यासाठी ठाणे महानगरपालिका दररोज 12 MLD पाणी पुरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महासभेच्या विषयपत्रिकेसोबत गोषवाराही देण्यात आला नाही. गोषवारा मागितल्यावर अतिरिक्त आयुक्त माळवींकडे बोट दाखवलं जातं. त्यांचा काय संबंध आहे हे जाहीर करावं. विषयपत्रिकेवर सचिवांची स्वाक्षरी असते. परिणामी हा गोषवारा न देऊन सचिव मनीष जोशी यांनी नगरसेवक आणि ठाणेकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. हा प्रकल्प जिथे नागरी वस्तीत नाही तिथे व्हायला हवा, कारण ध्वनी प्रदूषणाची तीव्रता एवढी असणार आहे की लोकांना कानाचे विकार होतील, त्यांच्या मेंदूंवर परिणाम होतील. हे माहीत असूनही जर डेटा सेंटर उभारले जाणार असतील तर आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह महापौर, उपमहापौर यांची निवासस्थाने डेटा सेंटरच्या परिसरात उभारा, कारण हा सर्व प्रकार अर्थकारातून होत असून ते रोखायला हवं. यासाठी आमचे नगरसेवक महासभेत विरोध तर करतीलच, शिवाय बाळकुंभ परिसरात सभा घेऊन आणि जनमत तयार करू. येत्या अधिवेशनातही त्यावर आपण बोलणार असल्याचंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तर ठाणेकरांचं पाणी, वीज जबरदस्तीने घेऊन अमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणारे. हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत. त्या बदल्यात ठाण्याचं पाणी, वीज जबरदस्तीनं घेतलं जाणार आहे. म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे. म्हणून महासभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय आणला असताना गोषवारा मात्र देण्यात आला नसल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. 2800च्या TDR कडे आम्हीच म्हणतोय का? विरोधी पक्षाचे मंत्री म्हणतायत की याच्यात घोटाळा झालाय. म्हणजे विरोधी पक्ष नाही, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत याच्यात घोटाळा झालाय. मी म्हणतोय का? मी म्हणतोच आहे. अख्खं ठाणं म्हणताय याच्यात घोटाळा झालाय. असं प्रत्येक प्रश्न प्रत्येकाला आम्हीच टाकली लक्षवेधी. आमचा विरोध आहे ना, म्हणून तर पत्रकार परिषद घेतली. सत्तेच्या जोरावरती मंजूर केल्यानंतर नाही, आता त्याला काय करणार तुम्ही? हो 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 झालं, वंदे मातरम झालं, संपली महासभा. तेव्हा तुमची काय विरोध तर करूच. तुम्हाला आमचा स्वभाव माहिती आहे. अमेरिका ते ट्रम्पच्या बापाची जरी कंपनी असली तरी विरोध तर करूच. ट्रम्प असेल कोणाचाही मित्र, आमचा मित्र नाही तो.
सदस्यांना गोषवारे काय जेव्हा पण दिले प्रत्येक जातात महासभेपूर्वी तेव्हा त्या गोषवाऱ्यामध्ये गटनेत्याची मीटिंग होते. प्रत्येक महासभेपूर्वी गटनेत्यांची मीटिंग होते. त्या गटनेत्याच्या मीटिंग मध्ये आपल्या मुद्दा प्रश्न विचारला, प्रश्न डावलला गेला. अच्छा. गोषवाराची जेव्हा फाईल दिली जाते तुम्हाला सदस्यांना तेव्हा हा 577चा गोषवार त्याच्यामध्ये त्या होता. दिवशी त्यावेळेस ज्यावेळेस हे सगळे गोषवारे वाटण्यात आले तेव्हा एकही हा 577चा घोषवारा त्याच्यामध्ये नव्हता. कारण मीही त्यांनी- विचारलं तर मला सांगितलं नाही प्रत्येक नाही वेळी नाही 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 एक लक्षात हा, घ्या. त्यावेळेस तुम्ही- दिला. तुम्ही आणि तो दिला पत्रकार- 7 तास आधी. तुम्ही पत्रकारांनी हे लक्षात घ्या, गोषवारा लपवणं म्हणजे महासभा आणि ठाणेकरांना फसवणं आहे आणि याच्यासाठी सचिवावरती कारवाई व्हायला हवी. तुम्ही ठाणेकरांना मूर्खात काढता का? गोषवारा अख्ख्या ठाण्यात जातो, पेपरमध्ये पब्लिश होतो. आनंद कांबळे आपण जुने पत्रकार आहात, होतो की नाही? म्हणजे ठाणेकरांपासून माहिती लपवणं हे म्हणजे ठाणेकरांना ठाणेकरांची फसवणूक करण्यासारखं आहे. मग याच्यासाठी जैसा गोषवाऱ्यावर कोणाची सही असते? कोणाची सही असते? सचिव. मग सचिवावरती का कारवाई करू नये? सध्या पावसाळी अधिवेशन आहे नाही, त्याच्यात तर काढू. पाऊस एवढं आक्रमक भूमिका इथे घेतो ते तिथे का घेणार नाही? तिथे काय वेगळं थोडी. अमेरिका युरोपने हद्दपार केलेल्या आहे अमेझॉन इथं आणण्याचा भारताबाहेर घाट परवानगीच नेमका नाही. कशासाठी आहे आणि पाहिलं गेलं तर अहो असं आहे की आपण लोकांना नाही मिळणार. आपण ना आता ट्रम्पच्या हाताखालचे गुलाम झालो. एखाद्या ट्रम्पचा फोन आला असेल, ए दे दो उसको, हाँ देता हूँ सब. सर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने डेटा सेंटर्सला टॅक्स रिबेटही दिला. 20 वर्ष नो टॅक्स. एवढं काय आपल्याला याच्यातनं फायदा होणार आहे? भारताच्या अर्थकारणामध्ये याची काय मदत होणार आहे? तरुणांना नोकऱ्या मिळणार असं देखील म्हणलं 60 नोकऱ्या मिळणार आहे. 60 नोकऱ्या आणि 600 जणांचा जीव जाणार आहे.